खरी आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंदाबा पाटील, माझे दुसरे मंत्रिमंडळातील सहकारी आमच्या यवतमाळचे इंद्रनील नाईक साहेब, आपल्या विधिमंडळातील माझे सहकारी संजय खोडकेजी, अमोल मिटकरीजी, सुलभाताई खोडकेजी, मनोज कायंदेजी, तसंच माजी आमदार जिशान सिद्दीकीजी, चव्हाणजी, नाझर काजीजी, इरफान अली शेखजी, डॉक्टर अमीन नादुराजी, पराग पाटीलजी, मोहम्मद जमाजी, देवेंद्र देशमुखजी, सुभाष पेसोडेजी, अंबादास पाटीलजी, पुंजाजी टिकारजी, दिनेश साळुंकेजी, संतनू बोंद्रेजी, मनोज दांडगेजी, शेखर बोंद्रेजी, पराग अवचारजी, आणि खऱ्या अर्थाने आज मी बरेच दिवसापूर्वी हे आपल्या परिसरामध्ये ज्या आपल्या सहकारी आमचे माजी आमदार ज्यांनी आमच्याबरोबर 3 टर्मला आमदार म्हणून काम केलं आणि ह्या भागामध्ये अतिशय लोकप्रिय म्हणून त्यांची ओळख आहे, आपल्या बुलढाण्याचे एक नेते, त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी वेळ दिला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी दिलीप कुमार सानंदाजी, तसंच गिरधर पाटील, नितीन पाटील, रंगराव बाबू देशमुख आणि त्यांच्याबरोबर आलेले असंख्य कार्यकर्ते, जमलेल्या बहिणी बंधूंनो, पत्रकार, खरं तर विदर्भाचं महाद्वार म्हणून ओळख असणाऱ्या आपल्या बुलढाण्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पवित्र बुलढाण्याचे नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालाय असं मी सुरुवातीला जाहीर करतो आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते, त्यांच्या जीवाला जीव देणारे, आजपर्यंत त्यांच्या पाठीशी अतिशय मजबूतीने उभे राहणारे, त्यांचा शब्द अंतिम मानणारे तुम्ही सगळे माझे सहकारी, तुमच्याही सगळ्या बंधू भगिनींचा मी मनापासून स्वागत करतो, तुमचं मनापासून आभार देखील मानतो। मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे। खरं तर आज अतिशय वेगळा प्रसंग आहे। एक दुर्घटना घडली अहमदाबादला, एअर इंडियाच्या विमानाची, जे लंडनला चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये निष्पाप प्रवाशांचा आणि काही माझ्या तिथं जिथं पडलं तिथंही काही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी निधन झालं। त्यांना सुरुवातीलाच मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मित्रांनो, आपण काम करताना हा छत्रपती शिवाजीचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, हे मौलाना आझाद असतील, अण्णाभाऊ साठे असतील, किंवा ज्यांचा उल्लेख आता सानंदाजींनी केला ते महाराणा प्रतापसिंह असतील, ह्या सगळ्या महापुरुषांच्या विचारांनी आपण सगळेजण वाटचाल करत असतो। यांनी आपल्याला सेक्युलर विचारधारा शिकवलेली आहे। हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती 18 पगड 12 बलुतेदारांना, 18 पगड जातीला एक हिंदवी स्वराज्याची केली आणि त्याच भूमिकेतनं आम्ही राजकीय जीवनामध्ये कामाला प्रत्येक उतार खचून जायचं नसतं, नावमेद व्हायचं नसतं, रळून पण जायचं नसतं। मी मागे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत होतो, त्यावेळेस काँग्रेसचे आमदार म्हणून सानंदाजी काम करायचे आणि त्यावेळेस एक प्रिय नेते विलासराव देशमुख राज्याचे प्रमुख होते 8 वर्ष आणि विलासरावनी अतिशय मनापासून आपलेपणाने आमच्या
दिलीप कुमार सानंदांना जशी साथ दिली, मी तुमच्या परिसरामध्ये तुमच्या भूमीमध्ये येऊन सांगतो, त्याच्यामध्ये अजित पवार तसुभर देखील कमी करणार नाही. तेवढीच साथ, तेवढाच प्रेम, तेवढाच भरभक्कम पाठिंबा सानंद आणि त्यांच्या सगळ्या टीमला, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी दिला जाईल. आज मला एका गोष्टीचं कौतुक आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेहमीच सिंदखेड राज्याची जागा आमची यायची, यावेळेस काहींनी अचानक काही वेगळा निर्णय घेतला. ठीक आहे, लोकशाहीमध्ये ज्याला जे योग्य वाटतं ते करावं, आपण कुणाला बांधून ठेवत नाही, पकडून ठेवत नाही. परंतु तो निर्णय घेतल्यानंतर आम्ही बराच विचार केला. आमच्या नाझर काझी साहेबांशी मी बोललो. त्यांनी सांगितलं की दादा, मी जे नाव सुचवतो त्या नावाला तुम्ही तिकीट द्या, निवडून आणण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सिंदखेड राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांची. आणि त्याच्यातनं मी त्यांच्या आग्रहाखातर मनोज कायंदेंना उमेदवारी दिली आणि नाझर काझींनी सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातनं, कष्टातनं जो काही इतिहास घडवला, तो इतिहास मी कदापि विसरणार नाही. आपल्या सिंदखेड राज्याच्या सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींचं तुम्ही माझा उमेदवार म्हणून मनोज कायंदेला निवडून दिलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार मानतो, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही ते केलं म्हणून मी पालकमंत्रीपद बुलढाण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेतलं. आज मकरंद माझ्या सातारा जिल्ह्याचे महाबळेश्वर, वाई, खंडाळा, जिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी एक इतिहास घडवला, त्या भागामध्ये ते लहानाचे मोठे झाले, मावळ्यांना एकत्र केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या भागातनं आमचे मकरंदाबा पाटील निवडून येतात. अतिशय कष्टाळू अशा प्रकारचा आपला हा सहकारी आहे. किती कष्ट पडू द्यात, किती रात्री उशिरापर्यंत जागायला लागू द्यात, जीवाला जीव देणारा पालकमंत्री आम्ही तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या 7 मतदारसंघातल्या सहकारी मित्रांनी घाबरण्याचं कारण नाही. वेगवेगळ्या ठिकाणी तिथं दौरे देण्याच्या करता देखील ते कुठं कमी पडणार नाही. आज पावसाने आपल्याला ही परिस्थिती निर्माण केली, पण एक लक्षामध्ये घेतलं पाहिजे. ठीक आहे, तुमची माझी अडचण झाली, माझ्या लाडक्या बहिणींची अडचण झाली, माझ्या बंधूंची अडचण झाली, तरुणांची झाली, पण निसर्गाला पण आनंद झालेला आहे. आणि जो काही आज आमच्या दिलीप कुमार सानंदांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय, वरून साथ आपल्या पावसाने पण दिलेली आहे. शेवटी आपण कष्टकरी शेतकरी आहोत. शेतकरी तुमची माझी जात आहे. शेतकऱ्यांना वेळेमध्ये बियाणं, खतं देण्याच्या करता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. पाऊस 7 जून आल्यानंतर मृग नक्षत्र येतं आणि त्याच्यातून आज ही परिस्थिती निर्माण झाली. हरकत नाही, काही बाबतीमध्ये जे काही अहमदाबादला घडलं त्यामुळं आपल्याला थोड्याशा मर्यादा पाळायला लागल्यात. आपली मराठी संस्कृती आहे, आपली भारताची संस्कृती आहे. असं कुठं दुःख जर कोसळलं तर आपण अतिशय साधेपणाने त्या बाबतीमध्ये पुढच्या गोष्टी करतो. काळाच्या माझं काही नाही, वर्ष पिढ्यानपिढ्या आपण बघत आलेलो आहेत आणि त्याच्यामुळं जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, प्रार्थना करतो त्यांना त्या दुःखाचं एक ताकद, आशीर्वाद परमेश्वरांनी त्या निमित्तानं द्यावेत. आणि ही झालेली घटना ही कशामुळे घडली, काय त्याच्यामध्ये नक्की वस्तुस्थिती झालेली आहे, काय तिथं अडचण आलेली आहे, विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर पुन्हा विमान खाली का आलं, त्याच्या संपूर्ण चौकशी ही निश्चितपणे केली जाईल आणि संपूर्ण चित्र हे समाजाच्या पुढे आणण्याचं काम देखील केंद्र सरकारने त्यांचा विभाग करेल, याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की अल्पसंख्याक समाजाने आपल्याला एकटं समजू नये. अल्पसंख्याक समाजाचा जे विभाग आहे, औकाफ आणि अल्पसंख्याक विभाग, हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेतलेला आहे. दत्तामाव भरणे माझ्याच पुणे जिल्ह्यात
तालुक्यात त्या विभागाचे मंत्री आहेत. मी त्यांनाही बरोबर आणणार होतो, पण त्यांचा एक दौरा गेल्या आठवड्यात ठरला आणि गेल्या आठवड्यातच परदेशात गेलेत, साहेब देशात गेलेत, त्यामुळं ते दोघंही येऊ शकले नाही. नाहीतर ते दोघंही आपल्या या सगळ्या आनंदाच्या क्षणी हजर राहणार होते. तुमच्या ह्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांनाच एक समाधान झालेलं आहे आणि ह्यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही आपल्या विदर्भामध्ये वाढलेली आहे. आज उद्याच्याला येणाऱ्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिकेच्या निवडणुका ह्या आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत. सानंदांना माहिती आहे की सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन कसं जायचंय. नाझर काझी बरोबर आहेत, आमचे संजय खोडके आहेत, आमचे मनोज कायंदे आहेत, सगळेजण आहेत. ह्यामध्ये नवा जुना वाद ही मी होऊन देणार नाही. मकरंद आबांना पण मी सांगेन, जे सूत्र ठरलं गेलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे इथं महायुतीच्या इतर सहकाऱ्यांना निधी देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण, तिथल्या कार्यकर्त्याला पण, तिथल्या प्रमुख सहकार्याला, मग तो तिथला अध्यक्ष असेल, तिथला पदाधिकारी असेल, त्यालाही आपल्याला मदत ही पक्षाकडनं होते हे आपल्याला तिथं दाखवावं लागेल. आणि ते दाखवण्याला सुरुवात आमच्या मकरंद आबा पाटलांनी केलेली आहे. तुम्ही काळजी करू नका. मी देखील महाराष्ट्राचं राजकारण बघत बघत तुमच्याकडे सतत लक्ष ठेवी. तुम्ही कुठेही तुम्हाला एकटं वाटून देऊ नका. माझी एक तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तुमच्याकडनं कुठली चूक होऊन देऊ नका. जी काही घटना, जो काही कायदा आणि जे संविधान यांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. मी अल्पसंख्याक विभाग, माझा मागासवर्गीय विभाग, माझा आदिवासी विभाग, ह्या विभागाला कुठल्याही परिस्थितीमध्ये निधीची कमतरता भासू देणार नाही. मी यंदा 7,20,00,000 अर्थसंकल्प सादर केला आहे. माझ्या या पावसामध्ये लाडक्या बहिणी आल्यात. लाडक्या बहिणींच्या करता आम्ही दरवर्षी 45,000 कोटी रुपये दर महिन्याला 1,500 प्रमाणे आम्ही त्यांना देतो. माझ्या शेतकऱ्यांना त्यांची शेतीवाडी नीटपणे करता आली पाहिजे. कापूस असेल, सोयाबीन असेल, जी काही पिकं माझा शेतकरी घेतो, ज्या काही फळबागा माझा शेतकरी घेतो, त्यांच्याकरता 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर, 7.5 हॉर्स पॉवर ह्या इलेक्ट्रिक पंपांचं राज्य सरकार महावितरणला भरतं. 20,000 कोटीची जबाबदारी माझ्या शेतकऱ्यांची आम्ही स्वीकारलेली आहे. 65,000 कोटी रुपये माझ्या लाडक्या बहिणींच्या करता, माझ्या लाडक्या भावांच्या करता या महायुतीच्या सरकारने तिजोरीतनं बाजूला काढलेले आहेत. तिथं तुमच्या करता ती मदत केलेली आहे. आपल्याला अजूनही ज्या ज्या वेळेस नैसर्गिक संकट येतील, माझा शेतकरी ज्या ज्या वेळेस अडचणीत येईल, त्याला अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता आपल्याकडं अनेक कार्यक्रम आहेत. केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे, राज्य सरकारमध्ये आम्ही लोक आहोत. त्याच्यामध्ये जो काही निधी येईल तिथं कुठेही भेदभाव केला जाणार नाही. आणि मी आपल्याला सांगतो, आम्ही जरी भाजप बरोबर सरकारमध्ये असलो तरी मागं देखील आम्ही सेक्युलर विचाराचे लोक शिवसेनेच्या बरोबर होतो. शिवसेना सेक्युलर विचारधारा बरोबर आम्ही 2.5 वर्ष सरकार चालवलं. आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काम करत असताना सेक्युलर विचारधारेचे चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पण भाजपच्या बरोबर विकासाच्या करता, समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या करता, त्यामधनं येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या करता, कारण 5-5 वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलं तर त्याच्यातून आपल्याला त्या भागाचा विकास करता येत नाही. एक वर्ष महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळं
ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राकरता आणि भारताकरता आम्ही एनडीएच्या बरोबर आणि इथं महायुतीच्या बरोबर गेलेलो. त्याच्यामुळं तुम्ही त्याच्याबद्दल कुठलीही मनामध्ये शंका कुशंका आणू नका. तुम्हाला कुठेही आम्ही अडचणीत येऊन देणार नाही. मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही सर्व धर्म समभाव ह्या विचारांनी वाढलेलो, ह्या विचारांनी पुढे गेलेलो आणि सर्वांना बरोबर घेऊन घेतल्याशिवाय राज्याचं भलं आणि देश हा एक महासत्ता बनू शकत नाही. ह्याही गोष्टीची जाणीव काँग्रेस पक्षाला निश्चितपणे आहे. त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन आपण मोठ्या उत्साहाने आपल्या बालेवाडीला पुण्यामध्ये साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पण मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देण्याचं काम करतोय. स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेबांचा माहेर आणि मातृतीर्थ अशी जगभर ओळख असणाऱ्या माझ्या सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यात येतं. त्यामुळे या मातीबद्दल माझ्यासारख्या शिवभक्ताला, जिजाऊ भक्ताला आदर आहे, अभिमान आहे. जिजाऊ महासाहेब कार्याचा, कर्तृत्वाचा आणि विचाराचा वारसा इथल्या मातीला आहे. त्यामुळं ह्या मातीला देखील मी वंदन करतो. त्यापुढे नतमस्तका निमित्तानं होतो. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या नंतर माझ्या बुलढाण्याचे नेते, खामगावचे विधानसभेला 3 वेळेला प्रतिनिधित्व केलेले दिलीप कुमार सानंदा आणि त्यांच्या लाखो सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाच्या मुळे एक शुभ संकेत आलेला आहे. आता सानंदा साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढण्याच्या मदत होणार आहे. त्याकरता इंद्रनील नाईक साहेब वेळ देणार, त्याकरता प्रफुल्लभाई पटेल वेळ देतील, पालक मकरंद आबा पाटील वेळ देतील. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष यांना त्यांनी वेळ देईल. पण आपण काही काळजी करू नका. राष्ट्रवादी पक्षाचा विचारधारेवर विश्वास आहे. आज पक्षात सामील झालेले आमचे सानंद साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण केलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचे सदस्य म्हणून आताच हजारो कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी केलेली आहे. त्याच्यातून पक्षामध्ये सर्व दूरपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याला विश्वास द्यायचा आहे. त्याला खात्री द्यायची की नाही, हा विचार करणारा आहे, हा जातीभेद करणारा नाहीये, हा सगळ्यांना न्याय देणारा आहे. ह्या पद्धतीचं काम कृतीतनं आपल्या सगळ्यांचं झालं पाहिजे. मी आपल्या सर्वांना खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेसचा तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचा योग्य सन्मान, मान हा त्या ठिकाणी राखला जाईल. पूर्वीच्या माझ्या जुन्या सहकाऱ्यांना देखील तुमचं सुद्धा महत्व अबाधित ठेवण्याचं काम मी त्या ठिकाणी बाबतीमध्ये करू, याची पण ग्वाही मी आपल्याला देतो. जुन्या नव्या सहकाऱ्यांचं मोठ बांधून आपल्याला काम करायचंय. महाराष्ट्राच्या विकासाचं, पक्ष बांधणीचं काम आपल्याला करायचंय. आम्हाला पद मिळाली. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या लाडक्या बहिणींना पद मिळाली पाहिजे, आमच्या तरुणांना मिळाली पाहिजे, माझ्या वडीलधाऱ्यांना मिळाली पाहिजे. वेगवेगळ्या घटकाला स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, सहकार्याच्या निवडणुका आज सानंदांच्या ताब्यामध्ये. मार्केट कमिटी असतील, सरकारी संस्था असतील, अनेक संस्था अतिशय मजबूतीनं तुम्ही सानंदांच्या नेतृत्वाखाली उत्तम पद्धतीनं चालवलेल्या आहेत. तिथं पण आम्ही कुठली अडचण या निमित्तानं येऊ देणार. सगळ्यांना सांगायचंय, धर्मामध्ये, समाजामध्ये, जातीमध्ये कोणीही त्या बाबतीत भेद करण्याचा प्रयत्न करत असेल तर सामाजिक सलोखा, शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी जर केला तर अशा विघातक शक्तीची कोणत्याही परिस्थितीमध्ये केली जाणाऱ्या समाजांना कायद्याच्या माध्यमातून कडक शिक्षा देण्याचं
आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. कोणत्याही समाजाला आम्ही एकटं पडू देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. हा देखील शब्द आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सानंदांना आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. मला माहिती आहे की खूप वेगळा कार्यक्रम सानंदांना करायचा होता, रॅली काढायची होती, परंतु कधी काही दुःखद घटना दुःखद प्रसंग घडले तर आपल्याला थोडंसं समंजसपणा दाखवावा लागतो. तो आपण सगळ्यांनी दाखवला, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. पण काळजी करू नका, आज अकोल्याचा कार्यक्रम सकाळी झालेला, तिथं पण थोडी अशीच अडचण आली आणि आता ह्या कार्यक्रमाला आली. परंतु पुन्हा मी तुम्हाला वेळ देईन, त्यावेळेस साधारण पावसाचा रंग बघून देईन आणि त्याच्यातून आपण सगळे अधिक उत्साहाने अधिक जोमाने जे आज करता आलं नाही ते देखील करण्याचं काम आपण सगळेजण करू. मकरंदाबा पाटील, तुमच्यावर जबाबदारी फार आहे. तुम्ही वाईमध्ये प्रतिनिधित्व करताय, प्रवास जरा लांबचा आहे, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे आणि तो वाढवण्याच्या करता ह्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आपण विदर्भाला विश्वास दिला, विदर्भाला एक काम करून दाखवतोय, अशा पद्धतीनं कृती दाखवली तर विदर्भ हा भरभरून आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. परंतु त्याकरता कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी ही दाखवण्याची नितांत गरज आहे आणि ती मी गेले अनेक वर्ष आमच्या सानंदांच्या बाबतीमध्ये पाहतोय. निश्चितपणे दिलीप कुमार सानंदा आणि आपण सगळेजण मिळून इथं मोठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवू आणि राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण हे बुलढाणा जिल्ह्यापासून त्याची सुरुवात आपण करू आणि त्याचं आपला गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, इकडं यवतमाळ, अमरावती, इकडं माझा अकोला, वाशिम आणि बुलढाणा, ह्या सगळ्या भागामध्ये संजय खोडके तुम्ही आहात, निलय नाईक तुम्ही आहात, सुलभाताई तुम्ही आहात, तिकडं आमचे कार्यमोरी साहेब आहेत, बडोले साहेब आहेत. आता आपल्याला सानंदा साहेबांची साथ मिळालेली आहे. तुम्ही काळजी करू नका. योग्य व्यक्तींना योग्य ठिकाणी संधी देण्याचं काम, मग ते आमचे नाझीर काझी साहेब असतील, आमचे सानंदा साहेब असतील, बाकीचे आमचे सगळे सहकारी असतील, त्यांना त्या पद्धतीनं अनेक कार्यकर्ते मला जुने पाठवी दाखवत होते, अनेक जुन्या आठवणी सांगत होते. त्याही कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही अजिबात कुठं कमी पडू नका. तुम्ही अतिशय जोमाने कामाला लागा आणि उद्याच्या काळामध्ये इथल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदा देखील आपल्या विचाराच्या कशा होतील, त्याच्यातनं आपलाच विचाराचा सभापती, उपसभापती कसा होईल, याकरता आपण आजपासूनच कामाला लागूया, अशा पद्धतीचं आव्हान या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना करू इच्छितो. आणि एकंदरीतच ज्या उद्देशाने आमच्या सानंदा साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि त्यांच्या हजारो लाखो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्या दिलीप कुमार सानंदाच्या प्रवेशाला जे त्यांना अनेकांनी बोलवलेलं होतं, परंतु त्यांनी ठरवलं की नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जुळणारी आहे, आपल्याला शेवटी सगळ्यांना न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी एक चांगला निर्णय घेतला. त्या चांगल्या निर्णयाचं अतिशय कष्टाचं आपण चीज करून दाखवू, हीच खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. आणि मी आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून हे सगळं करण्याच्या करता जे जे झटले, जे जे राबले, ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, आभार. प्रकारची नैसर्गिक परिस्थिती असताना माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ इथं शेवटपर्यंत थांबले, त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो, तुम्हाला सॅल्यूट करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एक मिनिट, 2 मिनिटं थांबून